नमस्कार मित्रांनो, मी कैलास सूर्यवंशी तुमचं स्वागत करतो आपल्या जत्रा स्पेशल ब्लॉगमध्ये. आता आलोय, आपल्या गावची जत्रा आहे. काल गुढीपाडवा होता, त्याच्यामुळे देवाची पालखी होती आणि आज ज्योतिबाच्या देवाची जत्रा आहे. त्या साईडला असं सगळी खेळणी आणि प्रसादाचे वगैरे दुकानं लागलेत आणि हे देवाचं मंदिर आहे. या काट्या पालख्या आहेत. थोड्या वेळानंतर एक छबिना निघेल देवाचा आणि या साईडला इकडं तमाशा वगैरे चालू आहे. इकडे चला, आता थोडंसं आता घरच्यांना घेऊन आलं, त्याच्यामुळे देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे. चला, जत्रा स्पेशल ब्लॉगमध्ये आता मी आईला घेऊन आलोय आणि घरचे बाकी अजून यायचे आहेत. आता दर्शन वगैरे झालंय आणि आता आईला काय खायला पाहिजे बघूया आपण. बाबा तिकडे बसले ते आणि या साईडला मेवा वगैरे लागला, मेवा घेऊया आपण. तुला काय खायला पाहिजे ते आपण चला बघूया. काय खाणार आहे? आईस्क्रीम खाणार? आईस्क्रीम वाला कुठं आहे बघूया. पहिले आईस्क्रीम घेऊया आणि नंतर मग आईला मेवा वगैरे घेऊन मग इकडे जरा सावलीत बसूया. आणि तिचं वडील आलं ते, म्हणजे माझा आजोबा आलं ते आलं की मग त्यांच्यासोबत घरी जाणार. इथं मस्त आता आईला एक आईस्क्रीम घेऊया. चला, आता आईला एक आईस्क्रीम पाहिजे होती, ती आपण घेतल्या. बटरस्कॉच कुल्फी घेतली. कोण घेतलाय? कोण? हा मस्त कोण घेतलाय, खास आईसाठी. घे. पाणी वगैरे घेतलं. किती झाले दादा? काढून देऊ. आईनं कधी असं खाल्लं नाही, त्याच्यामुळे जरा हे थोडं थोडं फाडत नाही जसं. हे असं जसं होईल तसं फाडत नाही. खायचं तसं. ही बाटली ठेवायचं. आता मेवा घेऊया आपण. त्या साईडला मेव्याचे वगैरे दुकान लागले. तर कुठे घेऊ? इथं समोर घेऊया का? हां, ये. कसा मेवा दादा? 20. काय 20 आणि 40 मध्ये काय फरक आहे? अच्छा, हे मापावर आहे. म्हटलं एवढं ठिकाणी एवढं की काय? अच्छा अच्छा, मेवा सारखाच आहे. 40 रुपये आणि 20 रुपये ना? ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही याचं वेगळं येणार का? ते कसं आहे? 60 रुपये पावशेर आहे. 60 रुपये पावशेर. ओके. हे दोन करा. 80-80चे करा. 80-80चे दोन आणि पावशेर टाका त्याच्यामध्ये. हे फरसाण आणि हां, हा इकडं मेवा आपला तयार केलाय. याला काय म्हणतात? मापट? आडशिरे? हे शेर आहे आणि ते हे आडशिरे आहे. म्हणजे 2 आडशिरे आपल्याला 80 रुपयाचे पडणार, बरोबर ना? 40 रुपये आडशिरे ना? चला, हा आपला मेवा तयार झालाय आणि दुसरा एक झालाय. आणि 40चा हा बांधलेलाच आहे का तुम्ही? 50चा आहे का? हा द्या, 50चा द्या. एक पॅकेट. एक 2 पाहिजे. दोन्ही का वेगळी का पाहिजे? आईची आज जत्राच आहे. जत्रेचा माहोल झाला. जत्रेचा लोक यायला लागलेत. आता छबिना चालू आहे थोड्या वेळात. आता डीजे वगैरे आलाय. काठी पालखी त्या साईडला फडकताना दिसते बघा. तर आता तिकडे डीजे वगैरे चालू झालाय आणि मग त्या डीजेच्या तालावरती मग काठी पालखी नाचवली जाते आणि तिकडे तमाशा वगैरे चालू आहे एंटरटेनमेंटसाठी. तर तो देखील तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, हे आमचं वडील आहेत. ज्योतिबाच्या नावात चांगलं. एंटरटेनमेंटसाठी तमाशा वगैरे असतो, तो तुम्हाला दाखवतो. लोक म्हणजे रात्रीचा पण असतो आणि दिवसाचा पण असतो. दाखवतात. रात्रभर असे डान्स वगैरे असतात आणि सकाळी जे त्याच्यातलं जे काय असतं नाट्य, वग वगैरे म्हणतात, ते असतं. ते तुम्हाला दाखवतो. तमाशा वगैरे थोडंसं दाखवतो. आता इकडे वग वगैरे चाललेत आणि वग आपल्याला काय कळत नाही, पण जुनी लोक आहेत ती सगळी बघायला बसलेत बघा या साईडला. कुत्र्या मोहर फेकलं जाईल. तुला वाटतं असेल
अंधारात काही दिसलं नाही, पण माझ्या डोक्यावरती तो नजरी केली. मंचुरियन वगैरे खाल्लेत, म्हणजे आपण तर काय खाल्लं नाही, पण आता लिंबू सरबत वगैरे प्यायला आलोय. तर आपल्या घरचे जे चिल्लर पिल्लर आहेत त्यांना आता घेऊन आलोय आपण. हे बघा आईस्क्रीम खायला घेऊन आलोय, फालुदा खात आहेत. आरवने काय घेतले बघा, लस्सी घेतले. हा मोन्या आहे, मोन्या की सोन्या, मोन्याने घेतले फालुदा आणि बाकीचे पण फालुदा घेतात आहे. आता आपल्याकडनं पार्टी आहे. आपण पण लहान होतो तेव्हा असंच आपल्या घरचे कोणी ना कोणी तर आपल्या सगळ्यांना घेऊन यायचं. आता आपला टाइम आला की यांना घेऊन यायला. चला आता सगळ्यांसाठी फालुदा वगैरे घेतलाय. चला ज्योतिबाच्या नावावर सांग बोल. मस्त आता चिल्लर पार्टी चालल्या. तुम्ही सर्वांनी ना एकमेकाचा हात धरायचा आहे का? भाऊ किती झालं? 6 हा फालू 180. जत्रा दादा छबिना चालू झालाय आणि काठी पालखीच्या मिरवणुकीचा टायमिंग आहे. पालखीची मिरवणूक आहे. पालखी काठी नाचवायची चालले आणि इकडं पालखी आहे देवाची. वर्षानुवर्ष ही परंपरा जपत आले आणि ही चालतच राहणार आहे, चालतच आले. हे पालखीची आपल्या हे देवाचा गाभारा आहे, त्याच्या भोवती एक मिरवणूक काढली जाते पूर्ण राऊंड मारून. त्याच्यानंतर मग काठी ह्या पालख्या तिकडे बांधून ठेवल्या जातात. 5 दिवस पालख्या येत असतात. देवाची पाखळणी वगैरे झाल्यानंतर मग हे प्रत्येकजण प्रत्येक अशा वाडीच्या किंवा गावाच्या काठी सोडून घेऊन जातात आणि देवाची पालखी मंदिरात असते. तर अशा प्रकारे मिरवणूक चालू झालेली आहे, जो आपण जगतोय. आणि ह्या आठवणी मी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद करून ठेवतोय की मी पुढे जाऊन बघेन तेव्हाही देखील मला ह्या गोष्टी जे मी हे जगलोय ते मला आठवत राहील. जत्रा याला म्हणायचं. नवस चाललेत, नवस सांग बल. हा कितीला आहे? 100 रुपये. अरे नको, लय महाग आहे. थांब, नको नको, ते दुसरं घेऊया, लय महाग आहे. 100 लय सांगताय. 70 रुपये. 70 बघतो दुसरीकडे. 70 ला हे भेटते 50-30 रुपयाला. ठीक आहे. चला मित्रांनो, हे आरवणे घेतलंय बघा. आपण बार्गेनिंग करण्यात सरस ठरलो. 70 रुपयाला भेटले आपल्याला. हा लेझर लाईट आहे आणि हे पैसे आले. चला, या आरवला पैसे आलेले आहेत. आरवची आज मजाच मजा आहे. जत्रा झाली आपली. आता कुस्त्यांचा फड बघूया है ना. जत्रेचं काम झालंय का, छबिना वगैरे झालाय. आता कुस्त्या आहेत आपल्या गावच्या
जत्रेच्या कुस्त्या असतात, त्याच्यामुळं आता हे आपल्या गावचे मित्र आहेत. धरता का माझ्यासोबत कुस्ती? करतो ना भाई, 5,000ची कपडे काढून एक राऊंड मारतोपर्यंत मी आलोच. बोलतो सांग आता लगेच आलोच. चला, तर आता आपण कुस्त्या बघूया. आपल्या शिरोळच्या यात्रेच्या कुस्त्यांचा जंगी थरार इथे पाहायला मिळतोय. जत्रा झाली त्याच्यानंतर मग संध्याकाळी असा कुस्ती असतात आणि ते बाहेरून जे आसपासच्या गावचे जे पैलवान आहेत तिथे येत असतात. मित्रांनो, हे बघा मित्रांनो, लहान असताना आम्ही अशाच कुस्त्या भरायच्या. आमच्या आधीच्या पिढीपासून म्हणजे चालू झाले, पण आम्ही ज्यावेळेस लहान होतो, शाळेला वगैरे होतो, तेव्हा कुस्त्या असायच्या. त्यावेळेस आमच्या वेळेस, आता इथं पैशावर आहेत, पण आमच्या वेळेस कसं असायचं की नारळ टाकला जायचा आणि जे दोघे जण नारळ जाऊन शिवतील त्या दोघांची कुस्ती लागायची. तर आता थोडंसं पैशावरती आलंय, त्यावेळेची आता आठवणीचं जागा झाल्या आपल्या. जो नारळ टाकल, जे दोघं जण पकडतील त्यांची कुस्ती. पण आता तसा काय राहिला नाही. आता ह्या दोघं पण कुस्ती धरण्याच्या याच्यात होते, पण म्हटलं मी नारळ टाकतो, तर त्या जुन्या आठवणी आमच्या जाग्या झाल्या. पण आता पूर्वी आपलं जसं असायचं, नारळ टाकून कुस्ती, जो दोघं जण ठेवणार ते कुस्ती. आता पैशावर आहे, नारळाची बाब काय राहिली. हे तर झालंय, जसे जसे जीवन बदलणार तसं, म्हणजे काळ बदलतो तसं जीवन बदललं जातं. इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्यामुळे पैसा पाहिजे. आम्ही कोट्टीतनं जाणार. शेवटची कुस्ती आता मित्रांनो, आणि आता जत्रा आपली एंड झाली असं म्हणायला लागेल. आता शेवटची कुस्ती बघूया आणि बघूया आता निकाली कुस्ती होणार आहे. जास्त पैलवान आले त्याच्यामुळे आणि अंधार पडत चाललाय, त्याच्यामुळं कुस्त्या जास्त एक्सटेंड होणार नाहीत. हे बघा पैलवान आहेत, हे पैलवान आहेत आणि पब्लिक पण बघा किती असं थांबलंय. जत्रा दिवसाची झाली की संध्याकाळी हा कुस्त्यांचा जंगी सामना आपल्या गावामध्ये भरतो. तर त्याचंच आता ही शेवटची कुस्ती होईल मला वाटतं, कारण आता अंधार पडायला आलाय जवळपास. चला तर मग आता ही शेवटची कुस्ती बघूया. तर आपण या ब्लॉगची सांगता करूया, इथेच थांबूया आणि असंच पुन्हा आपण भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.